जाबाई सासुरा सासुरा ओलांडून उंबराग जाबाई सासुरा सासुरा कुणी तुणी काढल कुणी तू हसत रहा तू वळू न पुन्हा नको परतू माहेरी कुच कुच होईल कधी येऊ नको अडी उलट बोलून नको ग करू शिरजोरी सांगाया तर सोपे सांगाया तर सोपे पण कठीण सगळे रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची राणी मी राजाची जमवून घेईन कशी बशी थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून मी ह्या घरची होणार सून मी ह्या घरची ए सकाळी सकाळी कटकट नको करू यार. क्लास का बुडवलास? तुम्ही नाही उठवलं. आम्ही उठवलं नाही तर क्लासला जाणार नाहीस तू. आता उठलोच नाही तर क्लासला कसं जाणार? रोज रात्री अलार्म लावते रे डोक्याशी. सकाळी उठतोस बंद करतोस पुन्हा झोपतोस. मग नको लावा अलार्म. तू ये ना मला उठवायला. अरे मी उठवलं नाही तर उठणारच नाहीयेस का तू? प्लीज सकाळी सकाळी बोर नको करू यार. ए यार यार काय करतो रे? ताई आहे मी तुझी. आणि ह्याच्या पुढे तू एक दिवस क्लास बुडवलास ना तर तुझी माझ्याशी गाठ आहे. उद्यापासून स्वतःचा अलार्म स्वतः लावायचा, स्वतः उठायचं, स्वतः आवरायचं आणि क्लासला जायचं. मोबाईल दे जरा तू. स्वतःचा स्वतः घ्यायचा. दे ना प्लीज. आणखी थोडासा हात लांब केलास ना तर स्वतःचा स्वतः घेऊ शकशील. तुझे फाजील हट्ट मी पुरवणार नाहीये पिंट्या. स्वतःची कामं स्वतः नकोत करायला. आता ब्रश करतो ना माझा मी. वा ब्रश. अरे तोही तुझ्यासाठी दुसऱ्यांनी करावा ही अपेक्षा आहे का? चालेल आवडेल मला. कोणी आहे का इंटरेस्टेड? पिंट्या ऐक माझं. आता मी फार दिवस नसणार आहे रे. लग्न करून जाईल. मग काय करणार आहेस तू? किती वेळा सांगायचं रे स्वतःची कामं स्वतः करत जा ना. आई आहे ना. अरे आई आहे म्हणजे तुझं तू काही करणारच नाहीस का? असाच आळशी बनून राहणार आहेस? तिची कंबर दुखते. वय झाली आहेत रे त्यांची. आता तू त्यांची जबाबदारी घ्यायला हवीस. प्लीज ताईडा सकाळी सकाळी नको ना बोर करू. उठतो मी बस. उठतोय. हे घे उठलो. पिंट्या थांब. या पांघरुणाची घडी घाल आणि चादरावर. ते मला नाही आता घडीबिडी घालता. मग शिक. जाऊ दे ग. वेळ आली की करेल तो. आई ती वेळ कधी येणार आहे? त्याचे असेच लाड करत राहिलो ना तर परावलंबी होईल तो. आपण नसताना कोण करेल ग त्याचं? वेळ पडली ना की शिकेल आपोआप. तेच म्हणते ती वेळ कधी येणार आहे? त्याला चांगल्या सवयी लावायच्याच नाहीयेत का? राहू दे बाई. तुला खूप त्रास होत असेल ना तर करेन मी मग. आई अगं मला त्रास होतोय असं नाहीये. त्याची प्रत्येक गोष्ट करायला मला आनंदच होणार आहे. पण हे करताना आपण त्याचं नुकसान करतोय हे लक्षात येत नाहीये ग आपल्या. बरं मला सांग 2-4 दिवसातनं एकदा स्वतःची बेडशीट स्वतः बदलायला खूप कष्ट लागतात. आई अगं या छोट्या छोट्या सवयींनीच ना डिपेंडंट होणार आहे तो. लहान होतास तेव्हा ठीक आहे पण आता मोठा झालायस आणि तुझं कुटुंब म्हणून आमची जबाबदारी आहे तुला इंडिपेंडंट करण्याची, स्वावलंबी करण्याची. खाण्यापिण्याचे लाड ठीक आहेत रे पण ही स्वतःची कामं स्वतः केलीच पाहिजेत. कितीही मोठा झालास श्रीमंत झालास तरी सुद्धा. कारण धडधाकट आहेस आणि लहान नाही राहिलायस. चल ही बेडशीट आवर आणि चादर धुवायला खालती आणून दे मला. बरं चहा मिळणार आहे का आज? का आज सगळं लेक्चरवरच भागवायचे? आता काय केलं? देते चहा. ब्रश कर आधी आणि ती चादर आवर. शरे श्रीच्या लहानपणापासून हे काम मला दिलंय की नाही ते मीच करणार अगदी जिवंत असेपर्यंत. आई सॉरी ना पण माझ्याकडून चुकून झालं. पडदे बदलायचं काम हिच आहे हे बरं नाही विसरली. आई श्रीच्या बाबतीतलं ना कुठलंच काम मी कधी विसरत नाही. आई समजवा ना हिला. हिला सांगा की माझ्या कामांमध्ये येत जाऊ नकोस. इंदू झालंय ना काम आता. मग असं लहान मुलींच्या सारखं तुझं माझं काय करताय? काम झाल्याशी मतलब. तुम्हाला सून यायची वेळ आली आता आणि अशी बालिश भांडणं करताय. सायलीला काय वाटेल? अय्या मी विसरूनच गेले होते. वहिनी ती सायली आली आणि तिने सगळी आपली कामं काढून घेतली तर? माझं काम मी कुणालाही देणार नाही. तिचं तिने बघून घ्यावं.
आपण केलेली कामं तिला नाही आवडली तर? शरे, ती आपल्या घरात येणार आहे ना, मग तिने आपले नियम पाळायचे, आपण तिचे नाही. बरोबर. तिने आपल्या घरात स्वतःला ऍडजस्ट करून घेतलं पाहिजे. स्त्रीसाठी काही करण्यात आपल्याला खूप आनंद मिळतो. तो आनंद तिने हिरावून घेता कामा नये असं आपण समजावून सांगू तिला. हा, असं आपण समजावूया तिला. इंदू, एखाद्या वेळेस तुझं काम तिनं केलं तर काय बिघडलं? आता वयानुसार पोक्तपणा यायला हवा की नाही तुला? एवढंच तर काम मिळालं होतं मला, बाकीची सगळी कामं ह्याच तर करतात. वहिनी, मग आता रात्रीच्या जेवणाचं तू बघ. तू शरयूला स्वयंपाकघरात येऊ सुद्धा देऊ नकोस. हा, चालेल. वहिनी चालेल काय? रात्रीच्या सगळ्या स्वयंपाकाची तयारी मी ऑलरेडी केली आहे. आता तुम्हाला कसं कळेल काय करायचं ते? बघितलं ताई, अशी स्वार्थी आहे ही. श्री आपल्या सगळ्यांचाच आहे. त्याचं कुठलंही काम कुणीही करावं आपल्या सोयीनं तर ते नाही, भांडत बसता. आई, तुम्ही किती छान समजावून सांगता हो सगळं. श्रीनं ना हा सगळा समंजसपणा तुमच्याकडून घेतलाय. वयानुसार समंजसपणा येतोच. बहिणी, तुम्ही एक काम करा ना. आई रोज श्रीच्या डोक्याला तेल मालिश करतात ना, आज तुम्ही करा. हा, चालेल. हा, हे बघ, तेल मालिश करणं तुम्हाला जमणार नाही. त्याला खूप टेन्शन असतं. त्याला कसं रिलॅक्स्ड वाटलं पाहिजे. आणि आम्हाला जरा महत्वाचं बोलायचं असतं ते ऑफिस संबंधी. तुमचं काय ते तुम्ही बघा. तेल मालिश करणं माझं काम आहे, ते मी कुणालाही करून देणार नाही. त्याच्यावर चर्चा नाही. आई असं नका ना करू. हिंदू आणि बिचारांनी काहीच नाही केलं. आजचा दिवस त्यांना तेल मालिश करू द्या ना. मालिशचा म काढायचा नाही. त्याला आपली कामं करा. कोशिंबीर करायची राहिलीये ती तुम्ही करा. नक्की? हे बघा, ताट मारून ठेव. नक्की. तुझं काम काय, मी केलं काय, माझं काम तू केलं काय, चालतं ना. मालिश कर. जानू, हा? बस जरा. बस जरा, किती काम करशील. बस. बाबा आता नको ना, स्वयंपाकाचं बघते. 5 मिनिटं. तुझी आई घरात नाहीये तोवर मला बोलू दे जरा मनातलं तुझ्याशी. काय झालं बाबा? जानू, तुझा बाप काही असा कर्तबगार माणूस नाही की ज्याने तुला शहाणपणाच्या गोष्टी सांगाव्या. तसं काहीच जमलेलं नाही तुझ्या बाबाला आयुष्यात. असं का बोलताय बाबा? जे करायचं होतं ते सगळं केलंय तुम्ही. काय उपयोग झाला? म्हणजे म्हणजे प्रेम फार वाईट असतं बाळा. काय बोलताय तुम्ही? तेच तुला सांगायचा प्रयत्न करतोय. म्हणजे बघ, तुम्ही एखाद्या माणसावर प्रेम करताना तेव्हा त्या माणसासाठी काहीही करायला तुम्ही तयार होता. त्या माणसावर जीव तोडून प्रेम करता, त्याग करता, स्वतःच्या मनाला मुरड घालता. नाही कळत आहे बाबा तुम्ही काय बोलताय. तेच तुला समजवायचा प्रयत्न करतोय मी. हे बघ जानू, तुझ्या आनंदाशिवाय मला माझ्या आयुष्याकडून आता काही नकोय बाळा. ते मला माहित नाही असं वाटतंय का? ते माहितीये तुला, पण त्यासाठी मी काय चुका केल्या आणि त्यामुळे आयुष्यभर किती पश्चाताप करावा लागला मला त्याची कल्पना नाहीये तुला. कसली चूक बाबा? तुझी आई गेली ना जानू, तेव्हा मला केवळ तुझी काळजी वाटत होती. तू म्हणजे सगळं जग झालं होतं माझं, म्हणून घाईघाईने दुसरं लग्न केलं मी. पण त्या लग्नामुळे तुला जे काही द्यायचं होतं ना ते नाहीच देता आलं मला. या लग्नाकडून मला काही सुख नको होतं. या लग्नाकडून मला काही सुख लाभेल अशी अपेक्षाच बाळगली नव्हती मी. पण तुला आई मिळावी एवढीच इच्छा होती. नाही पुरी झाली.
बाबा असं का बोलताय? आई चांगली. आई चांगली आहे की वाईट आहे हा मुद्दाच नाहीये. मला तुझ्यासाठी जी आई हवी होती ती नाही. आयुष्यात चुकांची बेरीज झाली फक्त. आता ठरवलं तरी ते वजा करणं शक्य नाही. उरतो तो केवळ पश्चाताप. बाबा तसं खरंच काही नाहीये. माझ्या आईबद्दल कुठलीच तक्रार नाहीये. तेच तुला समजवायचा प्रयत्न करतोय बाळा. माझ्या मनात तुझ्या हिताविषयी जी कल्पना आहे ना तीच तुझ्या मनातली स्वतःच्या हिताविषयीची कल्पना असेलच असं नाही. पण तशी असूच शकते ना. हाच मुद्दा आहे बाळा. माझ्या हितासाठी म्हणून तू जे काही करतेस ना ते कदाचित अजिबातच माझ्या हिताचं नसेल. आणि मग आयुष्यभर तुला पश्चाताप करत राहायला लागेल की मी बाबांसाठी हे केलं त्यामुळे बाबांचं भलं झालं नाही, माझं भलं झालं नाही. त्यावेळी वेळ हातातून निघून गेलेली असेल. कशाबद्दल बोलताय बाबा तुम्ही? मी कशाबद्दलच बोलत नाहीये. मी आयुष्यात केलेल्या चुका तू पुन्हा करू नकोस एवढंच मला सांगायचं. नाही करणार. लक्षात ठेवेन. स्वयंपाकाला लागू. हो काही हरकत नाही. कधी म्हणताय? आज संध्याकाळी हा काही हरकत नाही. आज संध्याकाळी चालेल. हो मी ऑफिसमध्ये असेल. या ऑल राईट थँक्स. मला ती मिळणारच नव्हती तर मग भेटायला तरी कशाला हवी होती? इतकं कठोरपणे माझ्याशी आजवर कोणीही वागलेलं नाहीये. एका क्षणात तोडून टाकलं. भेटू नकोस असं म्हणाली. नाही भेटणार. मी न भेटण्यात तुझा आनंद असेल तर आयुष्यभर आनंदात राहा. मी कधीच तुझ्या दृष्टीसही पडणार नाही याची खबरदारी घेईन मी. तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता तो माणूस तुम्हाला एका क्षणात दूर लोटतो. कायमचा. घरात हे कोणालाही कळता कामा नये. माझं प्रेम फुलाच्या आधीच संपलंय हे सगळ्यांना कळलं तर त्यांना माझी अवस्था बघवणार नाही. पण आईनं हे सगळं इतकी वर्ष कसं सोसलं असेल? आजीचंही तेच आणि इंदू काकूनं शरयू काकूचंही तेच. बापरे. या लोकांनी तर नुसतं प्रेम नाही काही वर्षाचे संसार केले आहेत त्यांच्याबरोबर. त्यांना काय वाटत असेल? आज मला काही दिवसांपूर्वी झालेली सोबत आता नाही याचा एवढा त्रास होतोय. यांचं काय? या कशा आनंदात राहू शकल्या? माझ्यासाठी झिजत राहिल्या आणि मी किती स्वार्थीपणानं माझंच दुःख कुरवाळत बसलो. काय झालं?
आय लव्ह यू. तुझे आजोबा गेल्यानंतर रडले तेवढीच. नंतर आयुष्यात डोळ्यातून पाणी काढायचं नाही म्हणून ठरवून जगले. अय्याची, तुम्ही सगळ्या जणी किती स्ट्रॉंग आहात अगं. कशा जगलात तुम्ही एकट्या? हे एकटेपणाचं दुःख कसं सोसलं तुम्ही? काळ हे सर्वात मोठं औषध असतं बघ. काय होतंय मला तुला? तुझी अशी अवस्था पाहत नाही रे. आम्ही सगळ्या तुझ्या बरोबर आहोत. तुझ्यापेक्षा महत्वाचं आम्हाला काहीही नाहीये. मी तुम्हाला काही सांगितलं नाही कारण मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. मग आता तरी बोल. गेल्या काही दिवसांपासून आम्ही एकमेकांना भेटतोय. मग नाही वर्कआउट होऊ शकलं. अरे पण सगळं ठीक चाललं होतं ना? कसलं बरं आहे याची. ती माझी नव्हतीच कधी. मी प्रेमात पडलो होतो तिच्या. पण आता काहीच होणार नाहीये. असं कसं? चांगली मुलगी आहे ती. ती चांगली मुलगी आहे म्हणून तर मला आवडली ना. पण आयुष्यात आपल्याला जे काही हवंय ते मिळतच असं नाही. हे शिकलोय मी आता. असं नको बोलूस. यातून आपण काहीतरी मार्ग काढू. मी बोलेन तिच्याशी. आईची अगं नाही नको. माझी शपथ आहे तुला. अरे पण सगळं तर चांगलं चाललं होतं. असं अचानक. अचानक नाही ग आईची. ती माझी नव्हतीच कधी. मीच आपला होप्स ठेवून होतो. श्री, अरे सांगायचं नाहीस का आम्हाला? आई अगं काय सांगायला हवं होतं. सांगण्यासारखं नव्हतंच काही. असं कसं केलं तिने? तिला अक्कल आहे की नाही? बेबी हत्या अगं तिनं काहीच केलेलं नाहीये. माझीच चूक आहे. नाही श्री, तुझं काहीच चुकणार नाही. तू मुळे तसा मुलगाच नाहीस. तिचंच काहीतरी चुकलं असणार. हो हो, तिचंच चुकलं असणार. उगाच माझ्या लेकराला आशेला लावून डोळ्यात पाणी काढलं मेलीने. कुठे फेडेल पाप? आमच्या श्रीशी असं वागली ना तर देव सुद्धा माफ नाही करणार तिला. मावशी अगं यात तिचा काहीच दोष नाहीये. नाही कसा? तिचाच दोष आहे, हो की नाही? बरोबर आहे. श्री, मला वाटतं मी एकदा बोलावं तिच्याशी. अय्याजी अगं नको, खरंच नको. त्याचा काहीच उपयोग होणार नाहीये. हे बघ, ऑलरेडी सिच्युएशन खूप कॉम्प्लिकेटेड झाली. आणि तुम्ही सगळ्यांनी मला एक वचन द्यायचं. तुम्ही या प्रकरणात पडणार नाही. माझी शपथ आहे तुम्हाला. माझी शपथ आहे तुम्हाला. ए बाळा, शपथ मागे घे. आम्ही नाही पडणार यात. आणि मला माफ करा. तुमचा अपेक्षाभंग होऊ नये म्हणून मी घरी काही सांगितलं नाही. तुमच्यापासून काहीतरी लपवायचं होतं असं मुळीच नव्हतं. पण शेवटी जे घडायला नको होतं ते घडलंच. आपण तुझ्यासाठी दुसरी चांगली मुलगी बघूया. नाही, आता लग्नाचा विषयच नको. श्री, अरे असं कसं? तुझ्या नशिबात असेल तर. हा, तुझ्या नशिबात असेल ना कोणी. आणि श्री, असं काही ठरवू बिरवू नकोस रे. नाही, आता मला लग्नच करायचं नाही.
माझी एक महत्वाची मीटिंग आहे, मी निघतो. रविवारची हो. आम्ही येतो तुला सोडायला. नाही, नको, तुम्ही काळजी करू नका, मी जाईन. श्री माझ्या कुठल्याही मुलाचा संसार धड झाला नाहीये आणि नातवाचा तर संसार सुरू होण्याआधीच संपवलास विघ्नेश्वरा. का असं करतोयस माझ्या बरोबर? का हा पायंडा कधी मोडणार आहे विघ्नेश्वरा? मला उत्तर हवंय, मला उत्तर हवंय.